दोन्ही विदर्भ आणि हिंगोलीच्या मार्केटची जर गोष्ट पाहायला गेलं तर हिंगोलीतील संत नामदेव हळद मार्केट हे विदर्भापर्यंत प्रचलित आहे. परंतु मार्केट कमिटीच्या या 26 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान मार्केट कमिटीचे हे हळद मार्केट बंद असल्यामुळे जर पाहू शकता या ठिकाणी मार्केट यार्डामध्ये जे आहेत सर्व शुकशुकाट आहे. हळद विक्रीला सध्या स्थगिती आहे. हळद मार्केट सध्या स्थितीला बंद आहे. हे हळद मार्केट कशामुळे बंद आहे यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मार्केट कमिटीचे सचिव आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हिंगोली जिल्हा जे आहे हळदीसाठी प्रसिद्ध आहे आणि हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेरच्या विदर्भातूनही या हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद विक्री येत असते. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हळदीची आवक असते. परंतु या 4-5 दिवसामध्ये हळद मार्केट बंद आहे. साहेब, एकंदरीत काय सर्व विषय आहे? 26 तारखेपासून 5 तारखेपर्यंत हळद मार्केट बंद आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचं काय असं येत आहेत का? तुम्हाला काय समस्या जाणवत आहेत? आपल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये जवळपास 7 जिल्ह्यातून हळदची आवक होत असते. त्या आवकेचा पूर्ण अवलोकन करता मार्च एंडमध्ये बँकेचे व्यवहार आणि पूर्ण व्यापाऱ्याचे जे वैयक्तिक व्यवहार असतात या व्यवहाराच्या याच्यासाठी त्याच्यानंतर सार्वजनिक सुट्ट्या धरून 25 तारखेपासून ते येत्या 5 तारखेपर्यंत आमचं मार्केट बंद ठेवण्यात आलेलं आहे नाणी टंचाईमुळे. त्यानंतर मात्र 6 तारखेपासून आमचं मार्केट रेग्युलर चालू राहील. 6 तारखेपासून शेतकरी बांधवांनी आपला माल इथे आणला तर हरकत नाही. हे मार्केट जे बंद आहे याची पूर्वसूचना अशी शेतकऱ्यांना आपण काही दिली होती का? हो, आम्ही 10 दिवसाच्या अगोदर मार्केट पुढे 10 दिवसाच्या नंतर बंद राहील ही सूचना दिलेली होती शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांना जी सूचना दिली होती आपण ती कशा पद्धतीने, म्हणजे लोकांना तुमच्या काही असा सोशल मीडियाचा एखादा काही ग्रुप आहे की पर्सनल असं इथे एखादा व्यक्ती डायरेक्ट शेतकऱ्यांना सांगत आहे? कशी पद्धत काय आहे सांगण्याची? आमची सांगण्याची पद्धत म्हणजे प्रथम आम्ही 10 दिवस इथे अनाउन्समेंट करतो. अनाउन्समेंट नंतर आमचा एक ग्रुप आहे सर्व आडते आणि खरेदीदार आणि व्यापारी बांधवांचा, हमाल बांधवांचा. या ग्रुपवर आम्ही दररोज ती डिस्प्ले करत असतो आमची काही जे बंदचा असलं आवाहन ते. त्यामुळे जवळपास सर्व शेतकरी बांधव आपल्या आडत्याच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना माहिती होती. सध्या स्थितीला जर हे हळदीचं सध्याचं सीझन आहे, परंतु काही लोकांना हळदी विकून काही त्यांच्या आर्थिक काही अडचणी असतात त्या भागवण्यासाठी हळद विक्रीला आणत आहेत. अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? सध्या शेतकरी बांधवांना मी असे आवाहन करू इच्छितो की यावर्षी हळदीची उपलब्धता किंवा उतारा कमी असल्यामुळे कृपया आपण थोड्या टप्प्याटप्प्याने हळद विकावी, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. एकदाच हळद विक्रीसाठी मार्केटमध्ये कुठेही आणू नये. तर निश्चितच आपण जाणून घेतलेलं आहे हिंगोलीतील हळद मार्केट जे 25 तारखेपासून 6 एप्रिल पर्यंत हे काय 10 दिवसाचा गॅप आहे. या 10 दिवसामध्ये काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी काय हळद विक्रीस आणू नये. या ठिकाणी जे आहे मार्च एंड असल्यामुळे जे काही यांचा जो काही हिशोब असतो तो करण्यासाठी काय यांना जे कालावधी लागत आहे तो 10 दिवसाचा कालावधी आहे. आणि या कालावधीमध्ये जे आहे हिंगोली जिल्ह्याचं जे हळद मार्केट आहे या ठिकाणी कुठलीही हळद आणू नये असे या ठिकाणी संचालकाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. आणि पुढील जे काही काळ आहे हळद विक्रीचा ते 6 तारखेनंतर सुरळीत सुरू होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. MD TV साठी राजू गवळी, हिंगोली.